बेस्ट सेवानिवृत्ती कर्मचारी व अधिकारी संघर्ष समितीनं बेस्टच्या हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, लीव्ह एन्कॅशमेंट आणि इतर अंतिम देयके तातडीनं अदा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाला नगरसेवक शंकर मोरे यांनी सोबत घेऊन जाऊन गणेश नाईक यांची भेट घडवून आणली. संघटनेच्या निवेदनानुसार बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांची अंतिम देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून वैद्यकीय उपचार, कुटुंबाचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणं कठीण झाले आहे. संघर्ष समितीनं निवेदनात म्हटले आहे की सुमारे 5,500हून अधिक कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित असून यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. अनेक निवृत्त कर्मचारी आपले हक्काचे पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनानं याबाबत तातडीनं निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक शंकर मोरे यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत असे सांगितले. भेटीदरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या थकीत देयकांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रश्नात तातडीनं लक्ष घालून संबंधित विभागांची बैठक बोलावण्याची मागणी केली. निवेदनावर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आज ही एवढी परिस्थिती, आज संकट तुम्हाला माहिती आहे, एवढी महागाई वाढली, एवढी सगळे हे झाले आणि 1500 कोटीचा हा विषय आहे. महानगरपालिकेसाठी लय मोठा, नवी मुंबईच्या महानगरपालिकेकडे एवढा मोठा विषय नाही आहे. 1500 कोटी म्हणजे असेच निघून जातील असा विषय आहे. परंतु कामगारांना त्या ठिकाणी थांबवणे, त्यांना वेठीस धरणे, ह्या ज्या गोष्टी चाललेल्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. कामगारांचा प्रश्न आहे, हे दिवस रात्र मेहनत करत असतात कामगार आणि हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यांच्या. आज त्यांच्यासाठी हा मोठा त्या ठिकाणी निधी आहे. तर तो लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळावा म्हणून लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या आज जनता दरबारमध्ये नव्या मुंबईमध्ये हे सगळे नवी मुंबईचे रहिवासी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी नाईक साहेबांकडून त्या ठिकाणी शिफारस व्हावी, मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा आवाज पोचवावा आणि म्हणून या सगळे आम्ही आमचे सगळे प्रतिनिधी, कोपरखैरण्याचे नगरसेवक सगळे प्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना नेहमी सहकार्य करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जावं लागलं तरी आम्ही जाणार. आज नाईक साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे की हो, की मुख्यमंत्र्यांपर्यंत मी त्या ठिकाणी पोचायचा प्रयत्न करतो, तुमची मंत्रालयामध्ये मीटिंग लावून देतो आणि हा जी ग्रॅज्युटीचा विषय आहे हा कसा संपुष्ट होईल त्याच्यासाठी नाईक साहेब आम्हाला सहकार्य करणार आहे. स्वतः नाईक साहेबांनी महापौर मॅडमला त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांना सांगितलं की हा माझ्या मतदारसंघामध्ये बेस्ट कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो आणि त्याचा ग्रॅज्युटीचा जो विषय आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण संपवा. मी आज या ठिकाणी आम्ही नवी मुंबईचे शिल्पकार माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या भेटीसाठी आलो होतो. भेटीचा विषय होता की सप्टेंबर 2022पासून आज रोजी मे 2026पर्यंत जे पण 4,500 सेवानिवृत्त कर्मचारी आहेत बेस्ट उपक्रमातले, त्यांच्या ग्रॅज्युटी व अंतिम देयकाचा एकही रुपया मला आज रोजीपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. आमची उपजीविका जगवत असताना मला 4,500 ते 4,000 पेन्शन आहे आणि त्या पेन्शनमुळे तेवढ्या पैशामध्ये आमची मुलं कुठं कामाला नाही आहेत. मिळालेला PF आमचा पूर्ण खर्च झालेला आहे आणि तो PF खर्च झाल्यानंतर आमच्याकडे आज औषधासाठी पैसे नाही आहेत, उपजीविकेसाठी पैसे नाही आहेत आणि बेस्ट प्रशासन आम्हाला गेली 3 ते 3.5-4 वर्षापासून एकही रुपया द्यायला तयार नाही आहे. आम्ही यापूर्वी बरेचसे आझाद मैदानमध्ये आंदोलन केली, बराचसा पत्रव्यवहार केला, बऱ्याचशा ठिकाणी दुसऱ्या मंत्र्यांची गाठ घेतली, पण आम्हाला कुठेही चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. अजूनपर्यंत त्या प्रश्नावर कसलाही तोडगा निघालेला नाही. आत्ताच आम्ही माननीय दादांना भेटलो, त्यांना निवेदन सादर केलं. कमीत कमी 100 कर्मचारी आम्ही एकत्र येऊन भेटलेले आहोत. त्यांना दादांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्या चर्चेच्या दरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे मॅडम यांना फोन पण केला होता आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न तुमचा नसून माझा आहे आणि मी तो नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल, एवढा मोठा शब्द आम्हाला दादाने दिलेला आहे.
आम्ही दादांना गेल्या 30-40 वर्षापासून ओळखतो. त्यामुळं आम्हाला नक्की भरोसा आहे की दादा ह्या प्रश्नामध्ये आम्हाला आणि आमची उपजीविका, आमच्या कुटुंबाची उपजीविका जगण्यामध्ये नक्की सहकार्य करतील आणि ते नक्की करतील ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा घेऊन आम्ही आज घरी चाललो आहे. पण येणाऱ्या महिन्याभरात ही अपेक्षा पूर्ण होईल, पण दादाकडून नक्की पूर्ण होईल ही एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आम्ही सगळे बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी आहोत. आमची मागणी अगदी हक्काची मागणी मागतो आहे आम्ही, आणि त्याच्यासाठी आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष प्रयत्न करतो आहे. कारण 15 दिवसात आम्हाला आमची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणं हे कायद्याने बंधनकारक आहे. पण ते आजपर्यंत इतकी आंदोलनं करून, इतक्या बैठका घेऊन, इतक्या चर्चा करूनसुद्धा आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाही आहे. आमच्यापैकी आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्हाला की आमचा पेन्शनचा आकडा इतका कमी आहे की त्याच्यात घर चालणं कठीण आहे. कितीतरी जणं एकटे कमावणारे असतात, त्यांनाही हे कठीण आहे. ह्याच्या आधीच्या वेळेला असं केलं गेलं की 5%, 10% असं करत करत त्यांच्या रकमा दिल्या गेल्या, म्हणजे त्या आपण अजून संपूर्ण दिलेल्या नाही आहेत. पण आमची मागणी आहे की आम्हाला ही ग्रॅच्युइटीची रक्कम एकरकमीच मिळाली पाहिजे. आज आम्ही माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या दरबारात त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्यांनी महापौर महोदयांशी सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत जर आमचं हे ग्रॅच्युइटीचं म्हणजे उपदानाचं जी रक्कम आहे ती एकरकमी आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच उपकृत असू. कारण आत्ताच पैसे नसल्यामुळे बेस्टनी 2 डेपो, धारावी आणि काळा किल्ला डेपो भाडेतत्त्वावर दिले, म्हणजे ते विकल्यातच जमा आहेत. त्यामुळे जर असं करून जर त्यांना रकमा देता येत असताना सुद्धा जर आम्हाला भीक मागायला लागत असेल तर हे फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आम्ही सगळ्यांनी 35 ते 40 वर्ष उपक्रमाची सेवा केलेली आहे. खरं पाहिलं तर आम्ही बेस्ट सेवा निवृत्त कामगार आहोत. आम्ही नव्या मुंबईमध्ये राहतो आणि खरं म्हटलं तर नाईक साहेबांना आम्ही या ठिकाणी आमचं श्रद्धास्थान मानतो. आमचं ग्रॅज्युटी आणि प्रलंबित जे रखडलेलं आहे ते अनेक वर्ष, जवळजवळ 2-3 वर्ष आम्हाला ग्रॅज्युटी अजिबात एकही रुपया मिळालेला नाही निवृत्त झाल्यापासून. त्यामुळं आम्हाला खाली फक्त 4,000 पेन्शन मिळते आणि आमचं घर चालवणं हे आम्हाला मुश्किल झालं आहे. त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनसुद्धा केली, अनेक वेळा आम्ही मोर्चे पण काढले, पण तरीही आमचा प्रश्न सुटला जात नाही. आज आम्ही नाईक साहेबाकडे आलो. नाईक साहेबांनी खरं म्हटलं तर चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. डायरेक्ट मुंबईचे महापौर ऋतू तावडे मॅडमला त्यांनी फोन लावला आणि तुमच्या समस्या एका महिन्याच्या आत किंवा अधिवेशनाच्या आत आम्ही सोडवून देतो. हे खरं म्हटलं तर नाईक साहेबांमुळं आमचं प्रश्न जर सुटला तर आम्ही त्यांचं आभारीच आहोत. आमचं खरं म्हटलं तर ते श्रद्धास्थानच आहे आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा ही आमची सर्व सेवानिवृत्त कामगारांची इच्छा आहे.